नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथमतः मी वंदन करतो। मंचावर विराजमान असलेले आमचे ज्येष्ठ भिक्खू यश काश्यपायनजी महास्तवीर, पूज्य भिक्खू महावीरोजी, जेवढे ज्येष्ठ भिक्खू आहेत त्यांना मी वंदन करतो। आमचे सर्व अन्य सहब्रह्मचारीगण, या परिषदेसाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुधाकररावजी श्रंगारे, या परिषदेसाठी ज्यांनी आतोनात मेहनत कष्ट घेतली ते संजयजी कांबळे, संजय सोनकांबळे, त्यांची सर्व या ठिकाणी काम करणारी टीम, या परिषदेचे संयोजक बनते नागसेन बोधी आणि तमाम उदगीर परिसरातून उपस्थित असलेले बौद्ध उपासक आणि उपासिकांनो, आज आपल्यासाठी ही एक सुवर्ण संधी या परिषदेच्या निमित्ताने विचाराला ग्रहण करण्यासाठी या निमित्तानं उपलब्ध झालेली आहे। खासदार सुधाकररावजी श्रंगारे यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली। बांधवांनो, अनेक वर्षापासून मी उदगीर शहरामध्ये येतो। उदगीरच्या सर्व परिसरामध्ये फिरत असताना ज्या गोष्टी आम्हाला जाणवतात त्या गोष्टी प्रामुख्यानं या ठिकाणी या मंचावर उपस्थित करणं, सांगणं मला वाटतं या ठिकाणी गरजेचं आहे। एक बौद्ध भिक्षू आपल्याकडून काय अपेक्षा ठेवतो याची आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं म्हणजे त्याची आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे। बौद्ध भिक्षूचं काम काय आहे हे आपल्या सर्वांनाही माहित आहे आणि तो त्या पद्धतीनं काम करीत असताना समाजाकडूनही त्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण होणं गरजेचे आहे। बौद्ध भिक्षूचं काम बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार आहे आणि उपासकांचं काय, तर उपासकांचं सुद्धा बौद्ध धम्माचं आचरण करून बौद्ध धम्माला वाढवणं हे उपासकांचंही तेवढंच कर्तव्य आहे। बौद्ध धर्माचं आचरण हे भिक्षूला आपल्याकडून अपेक्षित आहे। बौद्ध धर्माकडून आपण बौद्ध धर्माचं आचरण, बौद्ध धम्माची शिकवण अंगीकार करणं हे आपल्याकडून म्हणजे आम्हाला अपेक्षित आहे, ते होताना दिसत नाही। परंतु जर असे अनेक कार्यक्रम जर या निमित्तानं जर होत राहिले समाजामध्ये तर नक्कीच हा बदल शक्य आहे असा आम्हाला विश्वास आहे। आणि म्हणून समाजामध्ये मी आपल्या सर्वांना या परिषदेच्या माध्यमातून एक संदेश देईल, एक आव्हान करेल की या ठिकाणी बसलेले जेवढे काही माणसं आहेत, या ठिकाणी बसलेले जेवढे काही उपासक आणि उपासिका आहेत, त्यांनी भिक्षूंना आपल्या घरी बोलावून किंबहुना आपल्या गावामध्ये बोलावून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भिक्षूंच्या धम्मदेशना मोठ्या स्वरूपामध्ये ठेवाव्यात, जेणेकरून भिक्षू म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढे येतील। भिक्षू स्वतःहून तुमची एक अपेक्षा आहे की भिक्षू फिरला पाहिजे, भिक्षूनं भ्रमण केलं पाहिजे, भिक्षूनं चारिका केली पाहिजे, पण बळजबरी कुणाला दिलं पाहिजे? बळजबरी नाही। बुद्धाचं कुठलंही वचन कुणाच्याही गळी बळजबरी उतरवायचं नाही, हे ध्यानात ठेवा। लेकराला एखादी आई एखादा पदार्थ खाऊ घालते तर ते मुलाला ते आवडत नाही आणि ते आवडत नसल्यामुळे
ते त्याला ते नकार देत आहेत. तशी काही परिस्थिती सध्या समाजामध्ये दिसत आहे, हे आपण वास्तव नाकारू शकत नाही. आणि म्हणून समाजामध्ये आपण ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की आपण समाजातली सगळी मंडळी आपण लेकरं आहोत आणि जी माणसं या ठिकाणी काम करत आहेत ती सगळी माणसं आपल्यासाठी आईच्या स्वरूपामध्ये, वडिलांच्या स्वरूपामध्ये, मार्गदर्शकाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून ह्याला प्रतिसाद देणं आपलं काम आहे. आणि म्हणून या निमित्तानं उदगीर किंवा लातूर जिल्हा संपूर्ण बौद्धमय करायचा आहे. काही लोक फार म्हणत आहेत की राममय राममय राममय. कशाचं राममय? कुणावर टीका नाही. या जगात आपल्याला काय संस्कृती रुजवायची असेल तर या जगामध्ये नीतिमत्ता नावाची संस्कृती जर या जगामध्ये जर रुजवायची असेल, ही सगळ्यात मोठी संस्कृती आहे मानवतेची. बाकी दुसरं काय दाखवायचं नाही आपल्याला. बुद्धाच्या धम्माचं काम काय असेल, बुद्धाची शिकवण काय असेल तर ती म्हणजे केवळ आणि केवळ माणसाला नीतिमान करणं, ही भगवान बुद्धाची शिकवण आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला कोण काय करते ह्याच्यापेक्षा आपण काय करत आहोत याला फार किंमत आहे. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आज एक ठरवा, एक संकल्प करा की आम्ही जे सांगत आहोत त्यातलं थोडं तरी ग्रहण करा, यातलं थोडं तर घेऊन जा, नाही तर इथंच सगळं सोडून जासाल. तुमचं तुम्हाला, आमचं घर आणि आम्ही एवढंच बस, असं जर होत असेल तर या प्रयत्नांना, या खर्चाला किंवा या सगळ्या येण्या जाण्याला इथं कुठंही महत्व उरत नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आज संकल्प करा की या ठिकाणी जे काही भिक्षू बोलतील, या भिक्षूंच्या धम्मदेशनेमधले 2 तरी शब्द समजून घ्या. 2 तरी शब्द. बौद्ध धम्म माणसाचा कल्याण करणारा धम्म आहे. बौद्ध धम्माची शिकवण माणसाचं जीवन समृद्ध आणि सुखी करणारा बौद्ध धम्मामध्ये असणारा सिद्धांत आहे. फक्त बुद्धाच्या धम्माला समजून घ्यावं लागेल. बुद्धाच्या धम्माची ओळख आपल्यामध्ये करून घ्यावी लागणार आहे. बुद्ध धम्माला आपल्याला समजून, आपल्याला त्याची ओळख, आपल्याला त्याचं ते पटलं पाहिजे. आणि ते पटण्यासाठी आपल्याला आपले हे डोळे उघडे नाही करून जमत. हे जे डोळे दिसायलेत ना, तुमने हमको देखा ना हमने तुमको देखा, हे काय उपयोगाचं नाही. डोळे उघडे जाऊ असून सुद्धा आपण आंधळे आहोत कधी कधी. लोक म्हणत नाहीत का, तुम्ही माणसामध्ये जात असताना एकमेकाला लोक तुडवतात डोळे उघडे ठेवून. तुडवतात का नाही? काय उपयोग डोळे असून? बौद्ध धम्मामध्ये मनुष्य आंधळा जरी असला काय आणि मनुष्य सदोष डोळस जरी असला काय, काही उपयोग नाही. जोपर्यंत त्याच्याकडे ज्ञानाची दृष्टी येत नाही तोपर्यंत या जगामध्ये डोळस नाही, डोळस नाही तो. आणि म्हणून माणसाला खरं डोळस जर बनायचं असेल तर त्याचं ज्ञान चक्षु, त्याचे हे जे डोळे चक्षु नाही, दिसणारे डोळे, हे जे बुबळ आहेत ते नाही, त्याचे ज्ञान चक्षु त्याच्याकडे त्याचे जागृत पाहिजेत. आणि म्हणून बौद्ध धम्माला समजून घ्यायचं असेल तर त्याचं आपल्याकडे ज्ञान चक्षु असू द्या. आणि म्हणून या जगामध्ये मला माहित नाही कोणी तिसरा डोळा सांगतात, तिसरा डोळा सांगतात, तिसरा डोळा, तिसरा डोळा काहीच नाही. तिसरा डोळा म्हणजे आपलं ज्ञान. बरोबर? आपलं डोकं बघा. एक आंधळा पोरगा आहे, मला सातत्यानं फोन करतो. तो आज एमपीएससी यूपीएससी परीक्षा देतो आणि त्याला एवढं, तुम्हाला आज तुम्ही डोळे असून सुद्धा बऱ्याच लोकांना धम्म माहित नाही. बुद्ध म्हणजे काय, बाबासाहेब म्हणजे माहित नाही. पण त्याला बाबासाहेब माहित आहेत, त्याला बुद्ध माहित आहेत, बौद्ध धर्मातले त्याला सगळे सिद्धांत माहित आहेत. तो रोज मला प्रश्न विचारतो, 8 दिवसाला 4 दिवसाला फोन करून. आपल्याकडे पुस्तक आहेत, आपल्याकडे मोबाईल आहे, आपण भिक्षूचे धम्मदेशना पाहतो, भिक्षूला पाहतो. पण तो तर आंधळा आहे हो. पण त्याला एवढं कसं ज्ञान असेल? डोळ्यानं जरी तो आंधळा असला तरी देखील त्याचे आतले डोळे मात्र एवढे चाणाक्ष आणि एवढे डोळस आहेत की तो सगळ्या गोष्टी समजू शकतो. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, धम्म आतल्या डोळ्यांनी,
आतल्या कानांनी, आतल्या हृदयाने, आतल्या अंतकरणाने धम्म तुम्हाला पाहावा लागेल. आणि म्हणून धम्म समजून घ्यायचा आहे. मोठ्या संख्येनं असा माप दिसल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आमचे उपासक का सुधरत नसतील, आमचे उपासक का बदलत नसतील, आमच्या उपासकांमध्ये का आचार विचारामध्ये बदल होत नसेल, आमचे उपासक उपासिका का धम्माचं आचरण करत नसतील. तर त्यामध्ये आम्हाला एक अनुभव आलाय की यांना धम्माचं ज्ञानच नाही तर हे काय करतील. काही लोक आहेत भंतीजीनं म्हणल्यासारखे टाइमपास करणारे, त्यांचा पण विचार करणं गरजेचं आहे. टाइमपास कसे असतात ते लोक तुम्हाला माहित आहे, भंतीजीनं सांगितलंय. उपासक उपासिकांनो, जीवन हे अमूल्य आहे. जीवन हे पुन्हा भेटणार नाही. मी स्वर्ग नरकाची भाषा बोलणार नाही, पुढल्या जन्माची मागच्या जन्माची भाषा बोलणार नाही. तुम्हाला या जन्मामध्ये मी बोलणार, जे आपलं जीवन अत्यंत व्यवहारिक आणि आपलं जीवन अतिशय चांगलं जर करायचं असेल तर आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये बदल झाला पाहिजे. ही आपण गोष्ट ध्यानात ठेवा. हे जर नाही बदललं ना, तुम्ही घर मोठे केले तरी काय हरकत नाही, घराला किंमत नाही. माणसाचं व्यक्तिमत्व कधी उंचावल्या जातं, माणसाचं व्यक्तिमान कधी मोठं होतं, तर माणसाचं व्यक्तिमत्व हे त्याच्या आचरणाहून, त्याच्या अंगी असणाऱ्या गुणाहून होत असतं. हे बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलेली माणसाची किंमत इथे होत असते. आणि म्हणून पैसा, श्रीमंती, पद, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण नसून त्याच्या अंगी असणाऱ्या सद्गुणाला फार मोठी किंमत आहे. ही गोष्ट आपण कायम ध्यानात ठेवा. आणि म्हणून धम्म तो शिकवतो आपल्याला. धम्म आपल्याला सद्गुण सांगत आहे, धम्म आपल्याला नीतिमत्ता सांगत आहे, धम्म आपल्याला आपल्या असणाऱ्या अंगी असणारं चांगुल पण सांगत आहे. बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं आणि बौद्ध धम्माचं आचरण करणं म्हणजे आपल्यामध्ये फक्त आणि फक्त चांगुलपण सांगणं आणि चांगुलपणाचं आचरण करणं एवढंच आहे. बाकी दुसरा धम्माचा अर्थ होऊ शकत नाही, दुसरा अर्थ धम्माचा नाही. आणि म्हणून धम्माला पाहायचं जर असेल तर आपल्याला ज्ञान आवश्यक आहे. आणि म्हणून ज्ञान म्हणजे काय, तर आपली बुद्धिमत्ता, आपल्या बुद्धिमत्तेमध्ये असणारे आपले विचार, आपली दृष्टी, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ती आपण जागृत ठेवा, हे ध्यानात ठेवा. एक वर्ष, आता भंतीजी म्हणले की बहुत मतलब हर साल यहाँ पे मनाया जाता होगा धम्म परिषद. बिलकुल नाही. काहीच पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर कुठंतरी धम्म परिषद भरत आहे. कोण घेतंय याला किंमत नाही, घेते याला फार किंमत आहे. या निमित्ताने बौद्ध धर्माचा जागरण होत आहे, हे महत्वाचं आहे. बरोबर. कोण जीव घालत आहे याला किंमत नाही, जीव घालत आहे याला किंमत आहे, ही महत्वाची. जेवणाचा अर्थ म्हणजे दुसरा घेऊ नका. मी तुम्हाला इथं शब्दशः सांगत आहे, विचाराच्या बाबतीमध्ये मी सांगत आहे की तुम्हाला धम्माचं भोजन या ठिकाणी वाढल्या जात आहे. धम्माचं भोजनच घ्या. या स्थूल आहारामध्ये माणसं गुरफटलेत, परंतु विचाराचा आहार या जगामध्ये मोठा आहे. आणि म्हणून ह्या जगामध्ये लोक जे जगतात ना, त्या आहारावर जगत नाही तर विचारावर जगतात. आणि म्हणून विचारानं जगणं हे श्रेष्ठ जीवनाचं म्हणजे आधार आहे, श्रेष्ठ जीवनाची पायरी आहे. चांगल्या विचारानं जीवन जगणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून चांगले विचार आपलं सुखाचं वरदान आहे. चांगले विचार, चांगलं आचरण आपलं सुख आहे त्यामध्ये. आणि म्हणून चांगल्या आचरणाला, चांगल्या बोलण्याला आणि चांगल्या विचाराला आपण किंमत देणं हे गरजेचं आहे. पण आपण त्याला किंमत देत नाहीत, आपण बिलकुल किंमत देत नाहीत. आपण फक्त चांगलं खाण्याला किंमत देतो. चांगलं खाण्याला किंमत देता का नाही? तुम्हाला सांगतात डॉक्टर, काय सांगतात? चांगलं चांगलं खा म्हणतात. काय चांगलं चांगलं खा? तुम्हाला या जगामध्ये चांगलं खाण्यासाठी बोलल्या जाते, चांगले कपडे लेण्यासाठी बोलल्या जाते. तुम्हाला जर विचारलं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय वाटतंय, तर तुम्ही म्हणता नाही मला चांगलं खायला पाहिजे, मला चांगले कपडे पाहिजेत, मला चांगलं घर पाहिजे, मला सगळं चांगलं चांगलं पाहिजे. अहो तुम्ही चांगलं का वागत नाहीत, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला जर सगळं चांगलं पाहिजे असेल तर तुम्हाला चांगलं बोलावं लागेल. तुम्ही का म्हणत नाही मी चांगलं बोललं पाहिजे? फक्त चांगले कपडे, चांगली गाडी, चांगले घर, चांगले माणसं एवढेच पाहिजेत का तुम्हाला? तुम्ही चांगलं बोललं पाहिजे असं का बोलत नाही तुम्ही? मी चांगले विचार केले पाहिजे,
मी चांगलं आचरण केलं पाहिजे, मी चांगलं बोललं पाहिजे, मी समाजात चांगलं वागलं पाहिजे, असं का तुम्ही भर देत नाही त्याच्यावर? तुम्ही जेव्हा याच्यावर भर द्यायला लागाल तेव्हा तुमचं जीवन हे अतिशय शुद्ध, एवढं पवित्र आणि एवढं निर्मळ होऊन जाईल की तुम्ही बुद्धाचा धम्म 2500 वर्षापूर्वी बुद्धाने हेच सांगितलं, बाकी दुसरं काही नाही सांगितलं. बुद्धाने दुसरं काही सांगितलं नाही. भगवान बुद्धाने माणसाला बौद्धिक स्वातंत्र्य दिलं. बुद्धाने भगवान बुद्धाने माणसाचं चारित्र्य चांगलं केलं. भगवान बुद्धाने माणसाला अंधश्रद्धेतून मुक्त केलं. भगवान बुद्धाने माणसाला एवढ्या चांगल्या म्हणजे चांगली शिकवण दिली की माणसाचे राजापासून तर रंग सगळे बदलून गेले बुद्धाकडे. काय असेल बुद्धाकडे? बुद्धानं लिंबू पिळले नाहीत, बुद्धानं नारळ फोडलं नाही, बुद्धानं गंडे दोरे घातले नाहीत, बरोबर का? बुद्धानं तुम्हाला काही वेगळे कपडे घालून तुम्हाला काही असं छूछा केलं नाही. बुद्धानं केवळ आणि केवळ तुमच्या बुद्धीला निर्मळ केलं, आधी तुमच्या डोक्याला निर्मळ केलं. आणि म्हणून बुद्ध धम्माचा प्रचार आणि बुद्ध धम्माचं आचरण म्हणजे डोक्याला निर्मळ करणं आहे, बाकी दुसरं काही नाही. तुम्ही फक्त पांढरे कपडेच घाला, पांढरे कपडेच घाला, शुद्ध कपडेच घाला, पण शुद्ध राहायचं काही बोलू नका, बरोबर? एकदम चांगलं चांगलं खायचं, पण चांगलं बोलायचं काही करू नका. हे आपल्याला कुठेतरी कळालं पाहिजे. आणि म्हणून बौद्ध धम्मामध्ये हे सगळे भिक्षू आम्ही हे स्वतः तसं आचरण करतात आणि इतरांना सांगतात. तुम्ही कुणालाही सांगू नका, सुरुवात आपल्यापासून करा, दुसऱ्याला काही सांगू नका. उपासकांनी स्वतःपासून सुरुवात करावी, दुसऱ्याला सांगण्याची गरज नाही. बौद्ध धम्म सांगण्याचा नाहीच, आम्ही सांगूच लागलो, पुस्तकावर पुस्तकं लिहूच लागलो. उदगीर हे शिक्षित लोकांचं गाव आहे. इथे फार शिक्षणाचा दर्जा चांगला आहे, लोक श्रीमंत आहे व नोकरदार वर्ग मोठा आहे. परंतु बाकीचं काय? आपली क्वालिटी काय? तर आपली क्वालिटी मात्र अंधश्रद्धेत आहोत. आपण अज्ञानात आहोत. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपली शुद्धी नाही, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपलं आचरण चांगलं नाही. ही सगळ्यात मोठी कमी संपूर्ण मानव जातीमध्ये आहे. आणि म्हणून बुद्धाचा धम्म 2500 वर्षापूर्वी आणि येणाऱ्या कितीतरी असंख्य कालखंडानंतर सुद्धा बुद्धाचा धम्म सर्वश्रेष्ठ याच कारणाने राहणार आहे. कारण भगवान बुद्धाने माणसाचं जीवन माणसाच्या जीवनामध्ये नीतिमत्ता सांगितल्यामुळे बुद्धाचा धम्म पुढे जाणार आहे. किती जरी कोणी काही जरी म्हणत असेल तर हा देश बुद्धाचा होता, बुद्धाचा आहे आणि येणाऱ्या काळात पण राहणार आहे. किती जरी या देशातल्या लोकांनी किती जरी प्रतिक्रांती आणण्याचा प्रयत्न जरी केला करतील तरी पण हा देशच बुद्धाचा आहे. तुम्हाला विसरून कसं चालेल? तुम्ही सुद्धा एकेकाळचे खरे बौद्ध आहेत. आता जरी तुम्ही धर्मांतरित बौद्ध असाल तरी पण तुम्हाला विसरून कसं चालेल? लातूर जिल्ह्यामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाल्याचं पाऊलखुणा आहेत आणि मग तुम्ही कसं विसरताय? तुम्हाला विसरता येणार नाही. तुम्ही एकेकाळचे तुमचे पूर्वज देखील बौद्ध होते, तुम्ही आज विसरले असतील, परंतु आज नव्यानं पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मचक्र परिवर्तनामुळे आपल्याला ती पुन्हा संधी मिळाली आणि पुन्हा आपण बौद्ध या जगामध्ये होत आहोत. आता फक्त आचरणानं बौद्ध व्हायचंय आपल्याला कागदानं तर बौद्ध व्हायचे. आमचे बनतेजी सांगतायत आम्हाला, कागदानं किती बौद्ध आहेत तुम्ही ते बी सांगा आम्हाला जरा. खरं सांगा, इमानी इतबारी. लातूर जिल्ह्यामध्ये मागासवर्गीयांची संख्या जास्त आहे. लातूर लोकसभा जी राखीव आहे त्याचं कारण म्हणजे लोकसंख्येनं तुम्ही जरा जास्तीचे आहेत. पण काय म्हणून आहेत? मागासवर्गीय. काय म्हणून आहेत? महार म्हणून. तुमच्या जातीच्या, मी कागदाचं बोलत आहे बरं, नंतर बोलतो आचरणाचं. तुम्ही कागदानं बौद्ध आहेत का? खरं इमानीच बारी सांगा बैलानं, तुम्हाला तर काहीच माहित नसेल. तुम्ही तर कागदानं बी नाही, विचारानं बी नाही, आचरणानं नाही, कपड्यानं बी नाही, मंगळसूत्रानं बी, कशानंच तुम्ही बौद्ध नाहीत. आहेत का? कमी लोक असतील इथं बसलेले. जेवढे लोक आहेत ना त्याच्यापैकी फक्त 10% लोक त्यांना हे कागदाचं बौद्ध व्हायचं माहित झालंय, बाकी कोणाला माहित नाही. बरोबर का? कागदानं सुद्धा बौद्ध व्हा. कागदानं बौद्ध व्हा म्हणजे जातीचं प्रमाणपत्र सुद्धा तुमचं बौद्ध पाहिजे हे असलं तर सांगा. ते सुद्धा नाही तुमच्याकडं.
कमी लोकांकडे आहे. किती लोकांकडे हात वर करता का जरा? फक्त एवढेच लोक. बापरे, गॅजेट झालंय का? गॅजेट पण करून घ्यावं लागेल तुम्हाला. गॅजेट म्हणजे राजपत्रामध्ये तुमची नोंद आली पाहिजे. बौद्ध लोक हे दरवर्षी कमी जास्त बौद्ध होतात. दरवर्षी दर लोकसंख्येमध्ये कमी जास्त प्रमाण होते. बौद्ध संख्येचं लेवल कमी होते. महाराज देशामध्ये 80 लाख बौद्ध आहेत फक्त देशात. किती? बौद्धांचं आरक्षण मग कसं? बौद्धांसाठी विशेष नियोजन बजेट कसं तयार होईल? तुमचा टक्का कमी असल्यावर तुम्हाला जावं लागेल ना पुढं. तुम्हाला भीती आहे की आमच्या सवलती निघून जातील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि यशवंतराव भैयासाहेब आंबेडकरांनी जो लढा उभा केला, तुम्हाला भविष्यामध्ये जर तुम्ही जर आपले प्रतिनिधी आहेत ना, त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे आपल्याला. खासदार असतील, आमदार असतील, आपले मंत्री असतील, कोणी बी असेल आपले, त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे. त्यांना ही धम्म परिषद, त्यांना हे या ठिकाणी प्रामुख्याने आकर्षण खासदार नाही तिथं. आता त्यांना हा मुद्दा सांगावा लागेल आपल्याला. ही गोष्ट सांगावं लागेल की तुम्हाला भांडावं लागेल. तुम्हाला मोदीला सांगावं लागेल आमच्या की आमचं काय आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवा. जेव्हा आपली लोकसंख्या कागदोपत्री मोठी होईल तेव्हा आपल्या स्वतंत्र बौद्धांसाठी बजेट निघेल नियोजन मध्ये. आणि म्हणून तुम्ही स्वतः भिवू नका. तुमचं काही नुकसान होणार नाही. तुम्ही का भीताय? बाबासाहेबांना तुम्हाला भिवू नका म्हणले, तुम्ही का भीता? आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी प्रामुख्याने करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून बौद्ध जातीच्या रकान्यामध्ये आणि धर्माच्या रकान्यामध्ये सुद्धा बौद्ध लिहा असं आपल्या सर्वांना सांगणं. कागदोपत्री पण बौद्ध व्हा, पण कागदोपत्रीपेक्षा तुम्ही आचरणानं सुद्धा बौद्ध व्हा. आचरणानं तुमची गुणवत्ता मोठी होणार आहे. आणि म्हणून बुद्धाला या जगामध्ये जे लोक मानतात ते केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या आणि नीतिमत्तेच्या आधारावर बुद्धाला श्रेष्ठ मानल्या गेलंय. आज कुठल्याही जाती धर्मातला माणूस बुद्धाला वंदन करतो का? त्याचं कारणच आहे, कारण बुद्धानं ज्ञान शिकवलं, बुद्धानं चारित्र्य सांगितलं, भगवान बुद्धानं आचरण सांगितलं. आणि म्हणून याला आपण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही आचरणशील बौद्ध होणंही गरजेचं आहे मला असं वाटतंय. आणि म्हणजे आचरणशील खरे बौद्ध होतील तेच ओरिजिनल बौद्ध आहेत. बाकी डुप्लिकेट बौद्ध आम्हाला काही कामाचे नाहीत. डुप्लिकेट बौद्ध आहेत इथं लातूर उदगीर मध्ये. मी रोज फिरतो लोकांमध्ये, है की नाही? रोज फिरतो. तुम्हाला खरंच बाबासाहेबांचे कष्ट जर तुम्हाला आठवत असतील, बाबासाहेबांना आपल्यासाठी काहीतरी केलं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही आचरणशील बौद्ध व्हा. 22 प्रतिज्ञेचं खरं पालन करा. 22 प्रतिज्ञा माहितीत ना आपल्याला? आम्ही जाहीर घेत आहोत. एका मंत्र्याला दुसऱ्यांदा देशामध्ये आधुनिक जगामध्ये एका मंत्र्याला 22 प्रतिज्ञेसाठी पद सोडावं लागलेलं आहे. ध्यानात ठेवा. मी त्या व्यक्तीला भेटलो, ते म्हणाले त्यांना विरोधकांनी सांगितलं, त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्यांनी जाहीरपणे दिल्लीमध्ये बौद्ध 22 प्रतिज्ञा ग्रहण केला. विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, तुम्ही माफी मागावी लागेल. मी माफी मागणार नाही म्हणे. माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा सांगितल्यात, मी का माफी मागल म्हणे. आणि म्हणून त्यांनी मंत्रीपद त्यागलं, पण 22 प्रतिज्ञा सोडल्या नाहीत. बांधवांनो, तुम्हाला सुद्धा 22 प्रतिज्ञा सोडता येणार नाहीत. तुम्ही सुद्धा 22 प्रतिज्ञेचं पालन करा. काय? मी ब्रह्मा विष्णू महेश, मी रामकृष्ण, मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव काय काय झाले की असं इकडून तिकडून तिकडून इकडं ते बी सुरू झाले नाही का? तुम्ही जर लातूरला कधी जर आले, महाबुद्ध वंदना तुम्ही पाहत असाल कधी पेपरवर व्हॉट्सअपवर जर बघत असाल, तर आम्ही जाहीर धम्म दीक्षा घेतो. आमच्याकडे कलेक्टर येऊ, एसपीओ, मंत्री येऊ, कोणी बी येऊ आमच्याकडे, आम्ही 22 प्रतिज्ञा काही सोडत नाही. काही लोक म्हणले अहो दुसरे लोक यायले, कशाला यायले आमच्यामध्ये, आम्ही आमचं बघू. बरोबर, आमच्या लोकांसाठी आहे सगळं काय, लोक मताईसाठी नाही. दुसऱ्याने यायचं नाही आमच्याकडं. आम्ही आमचा धर्म आणि आमचा समाज नीट करू, बाकी काही घेणं देणं नाही. आणि म्हणून आपल्याला सशक्त व्हायचंय आचरणानं, अध्यात्मानं
आणि संस्कृतीनं आपण सगळ्यांनी, आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण कायम ध्यानात ठेवा. 22 प्रतिज्ञा असं एक औषध आहे, ते औषध तुम्हाला घ्यावंच लागेल. कोरोनाची लस नाही घेतली तरी चालते बायांनो, पण तुम्हाला 22 प्रतिज्ञेची लस घ्यावं लागेल, तरच तुमचं घर आणि तुमचं मन चांगलं होणार आहे, अन्यथा होणार नाही. कोरोनाची लस किती जणांनी घेतली? सगळ्यांनीच घेतली भीतीपोटी. अहो घराघराचं वाटोळ ह्याच्यामुळे व्हायले, ते घ्या ना तुम्ही आधी. आणि म्हणून आपल्याला ह्या सर्व गोष्टीची गरज आहे असं मला वाटतंय. मी आपल्यामध्ये नेहमीच बोलत असतो, भंतेजी लोक बोलणार आहेत त्यामुळे मी जास्तीचं बोलणार नाही. आता आपल्याला वेळ आहे जागृत होण्याची. माऊल्यांनो तुम्ही आम्हाला मी एक ठरवलंय, पॅटर्न एक ठरवलंय आम्ही सगळ्या भिक्षूंनी, की जेवढे आमचे उपासक आहेत, जेवढे आमच्या उपासिका आहेत, समजा पती पत्नी असतील, संकल्प करा. समजा तुमचे पती आणि तुम्ही पत्नी, तुमचं एक गाव वेगळं आहे, ह्याचं एक गाव वेगळं आहे का नाही? या दोघांना ठरवायचं की आमच्या भंतेजींना, नवऱ्यानं ठरवायचं की माझ्या घरी, माझ्या गावामध्ये, माझ्या गावातल्या लोकांना धम्म समजावा याच्यासाठी भंतेजीला घेऊन जायचं. बायकोनं ठरवायचं की माझ्या माहेरात मी आमच्या भंतेजीला, धर्मगुरूला घेऊन जाणार आणि अशा पद्धतीने धम्म शिकवण्यासाठी. संकल्प करता का? आमच्या या भंतेजी लोकांना कामाला लावा ना, जरा कामाला लावा. आम्ही तयार आहेत, कामाला फळायला तयार आहेत. तुम्ही नीट नसल्यामुळे आमचं काम जरा अवघड व्हायलंय. आणि म्हणून आम्हाला सगळ्याला कामाला जर लावायचं असेल तर तुम्ही आम्हाला रोज बोलवलं पाहिजे. तुम्ही दान देऊ नका, परंतु हे काम करा, अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मग तुम्ही तुमच्या गावामध्ये आम्हाला सगळ्याला घेऊन जा. तुम्ही भंतेजी लोकांना कुठल्याही कार्यक्रमाला जरी बोलवलं तरी बोलायला सांगितलं पाहिजे. लग्न जरी असलं तरी बोललं पाहिजे. पुण्यतिथी जरी असली तरी बोललंच पाहिजे. एखाद्याचं काही जरी असलं तर तिथं बोललंच पाहिजे. साक्षगंध जरी असला तर तिथं बोललंच पाहिजे. पण ते तुम्हाला पटत नाही, तुम्हाला ते पटलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पटवित नाहीत तोपर्यंत कुठल्या गोष्टी नीट होणार नाहीत. आणि म्हणून आपण सगळे एक होऊया. आपण सगळ्यांनी एक होऊन आपण बौद्ध आहेत याचं अस्तित्व दाखवूया. आपण सगळे आचरणानं शुद्ध होऊया. आपल्यामध्ये चलता उठता बसता आपण बुद्ध आहोत याची जाणीव आपल्यामध्ये जागृत करूया. आपल्या येणाऱ्या पिढीला आपण चांगले संस्कार देऊया. येणाऱ्या पिढीला बाबासाहेब सांगूया. एवढंच या ठिकाणी या परिषदेतून आपल्या सर्वांना मी एक संदेश देतो. इथेच थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो.